सोन्यापेक्षा मौल्यवान अशी माझी यूट्यूब फॅमिली आहे मला. कारण अक्षय तृतीया म्हणजे 3.5 मुहूर्तापैकी खूप महत्त्वाचा मुहूर्त आणि या दिवशी आपली यूट्यूब फॅमिली 50,000च्या पुढं गेली. माझी खूप इच्छा होती की माझी फॅमिली खूप मोठी असावी आणि ती खरंच कुठल्या ना कुठल्या रूपाने ना स्वामींनी माझी इच्छा पूर्ण केली आहे. आणि माझा आनंद आहे ना गगनात मावत नाही. कारण हा योगायोग जुळून येणं म्हणजे मी कधी इमॅजिनसुद्धा स्वप्नात सुद्धा ही गोष्ट बघितली नव्हती की अक्षय तृतीयेच्या दिवशी आपली 50,000ची फॅमिली पूर्ण होईल. आणि खरंच सांगते मी अंतःकरणापासून तुमच्या सगळ्यांची खूप खूप कृतज्ञ आहे की तुम्ही माझे फॅमिली मेंबर आहात. मला एवढा छान छान कमेंट करता, मला नेहमी मोटिवेट करता. मला बऱ्याच ताईंच्या कमेंट येतात, अगं तुझ्यामुळं ना आम्हाला मोटिवेशन मिळतं. पण खरं सांगू का, मी पण माणूसच आहे, मला पण मोटिवेशनची गरज असते बरं का. आणि तुमची माझ्या व्हिडिओ खाली आलेली एखादी कमेंट असते ना की तू हे छान बनवलंय बघ, तुझं बोलणं आवडतं बघ, हे सगळ्यात मोठं माझं किमती मोटिवेशन आहे. आणि त्याच मोटिवेशनच्या जोरावरती ना मी तुमच्यासोबत माझ्या आयुष्यातल्या छोट्या मोठ्या गोष्टी शेअर करत असते. आज थोडक्यात माझ्या आयुष्याबद्दल एक गोष्ट तुम्हाला सांगेन. तुम्ही मला आत्ता बघताय, माझं या 3 वर्षातलं आयुष्य बघताय, पण त्याच्या अगोदरचा 12-13 वर्षाचा प्रवास आहे ना, तो खूप म्हणजे खूप खडतर होता. आणि मला तो सांगायचा नाही, पण एक सांगायचं यातून की प्रवास बदलतो, वेळ बदलते, पुस्तकाची पानं उलटली जातात. फक्त वाट बघा. तुमच्या इष्टदैवतावरती तुम्ही मनापासून अंतःकरणापासून श्रद्धा ठेवा आणि सगळ्यात महत्त्वाचं तुमच्या कर्मावरती विश्वास ठेवा. दिवस नक्की बदलतात. स्वामींवरती ठेवलेल्या त्या विश्वासामुळंच मी इथपर्यंत पोहोचली आहे. खरं तर त्यांचा खूप मोठा आशीर्वाद आहे आणि माझ्या वडिलांचे सुद्धा माझ्या पाठीमागं खूप भरभरून आशीर्वाद आहेत. त्यामुळेच हे सगळं शक्य झालेलं आहे. आज लेकी म्हटलं, आई एवढा छान दिवस आहे, काहीतरी गोड बनायला हवं, म्हणून मस्त आंब्याचा रस बनवला होता. त्यानंतर मस्त उकडलेल्या बटाट्यांची भाजी बनवूया म्हटलं. इथं ना कढईमध्ये 4 चमचे तेल गरम करायला ठेवलं होतं. जिरी मोहरी टाकली, त्याच्यामध्ये बारीक चिरलेली हिरवी मिरची, अद्रक, लसूण, कोथिंबीर, कढीपत्त्याची 7-8 पानं असं टाकलं. हळद टाकली थोडीशी, हिंग चवीपुरता टाकला आणि उकडलेल्या बटाट्याच्या सालं काढून बारीक फोडी करून घेतल्या होत्या त्यासुद्धा टाकल्या. चवीपुरतं मीठ टाकलं. बऱ्याच ताईंच्या मला कमेंट येत होत्या, बटाटा बनवताना कधीतरी थोडीशी साखर टाकून बघ म्हणून. म्हणजे तुमच्याकडून पण मला बऱ्याच गोष्टी शिकायला मिळत असतात की ह्यात साखर टाकून बघ किंवा आणखीन एका रेसिपीत ही गोष्ट टाकून बघ, छान होते. तर आज मी ना त्या कमेंटला लक्षात ठेवून आज चिमूटभर ना या बटाट्याच्या भाजीमध्ये मीठ टाकल्यानंतर साखर टाकली होती. खूप अप्रतिम ही बटाट्याची भाजी झाली होती. तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा. अशीच साध्या पद्धतीने केली होती, पण म्हटलं चला मला आपल्या यूट्यूब फॅमिलीकडून ही गोष्ट एक शिकायला मिळली, तर ज्या कोणताईंना माहीत नसेल त्यांना टाकूया. अगदी चिमूटभर साखर टाकायची, खूप छान लागते. त्यानंतर मस्त अशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकली आणि छान अशी बटाट्याची भाजी केली. आता बटाटा आहे, सीझनचा पहिला रस बनवलाय, योगायोग एवढा सुंदर आहे, तर मग मस्त म्हटलं पुरीच बनवूया चपाती बनवण्यापेक्षा. म्हणून इथं पटपट अशा पुऱ्या बनवून घेतल्या. खूप सुंदर टंब फुगलेल्या पुऱ्या झाल्या होत्या. काल मी आपली एवढी सबस्क्रायबर फॅमिली पूर्ण झाली म्हणून पोस्ट टाकली, व्हिडिओ टाकली. त्याच्या खाली इतक्या सुंदर सुंदर कमेंट आलेत ना, अगदी प्रत्येक कमेंट वाचताना ना डोळ्यातून टचकरणं पाणी येत होतं. कारण तुमचं माझ्यावरती असलेलं हे निस्वार्थी प्रेम बघून. काल वैभव भैया, दीपक दादा, सचिन दादा, पल्लवी अचानक आले होते. त्याचा सुद्धा व्हिडिओ मी पुढे शेअर करीन. त्यामुळे इथून पुढचे व्हिडिओ आपले नक्की बघा. तुमचं भरभरून प्रेम, सपोर्ट माझ्यासोबत असाच राहू द्या. नंतर भेटू अशा छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.